डेस्पिकेबल मी 4 हा आपला लाडका सिनेमा, त्यातला ग्रूचं कॅरेक्टर तू केलंय. त्याच्यामध्ये स्क्रिप्ट मिळते का ऐकून ट्रान्सलेट करायचं? मला ते ऐकून करणं जास्त कम्फर्टेबल वाटतं, जेणेकरून त्याच्यामध्ये माझ्या स्वतः मधला काहीतरी पार्ट जावा. काय राव, माझं कोणी समजूनच घेत नाही, कोणीच ऐकून घेत नाही. एवढा पण वाईट नाहीये ना राव मी. तो सीन झाल्यावर मला असं वाटलं की अरे यार हे भारी हे आहे. केलं पाहिजे. बोली भाषेची मजा अशी आहे की वेगवेगळ्या रिजन्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची बोलली जाते ना, त्याचा फायदा आपण डबिंग मध्ये करून घेऊ शकतो. मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी आपण नाही होत तिथे, आपण त्या कॅरेक्टरला मराठीमध्ये पोर्ट्रे करण्यासाठी होतो. बोलण्याची पद्धत जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत कॅरेक्टर बदलणार नाही. काय काकांना जिवंतपणी मरण आले, काकांना जिवंतपणी मरण आले. जे त्या ऍक्टरनी स्क्रीनवर दिलेलं आहे तो चौकोन ओळखता आला पाहिजे, मग आपल्याला व्हरायटी झाली. तो ॲनिमेशन मध्ये जेव्हा तू एखाद्या कॅरेक्टरला पाहतोस तर तू कसा त्याचा आवाज क्रिएट करतोस? आपला आवाज म्हणजे आपली आवाजाची पट्टी, वरची पट्टी, खालची पट्टी, 9 ओरिजिनली आहेत. अनालाइज करत नाही की आपण बोलतो कशा पद्धतीने, तोपर्यंत हे क्रॅक करणं अवघड आहे. मला असं वाटतंय की आपल्यासाठी समोर दिसणारे व्हिज्युअल्स हाच प्रायमरी रेफरन्स असला पाहिजे. आवाज शोधण्यासाठी खूप इंटरेस्टिंग टूल तू शोधलेस असं मला वाटतं, आणि दिस कुड हेल्प मेनी आर्टिस्ट टू फाइंड देअर कॅरेक्टर व्हॉइसेस.